कसं आहे ते 90 मारेल होते आता करून त्यावेळी तुम्हाला 90 मारेल होती उतरली आता सध्या पैसे पडलेले असतात तरी काम लागून नाही राहिला 8 हे महिने. हे आज अजून आहे हे अजून यायची घ्या मला माहित आहे ना हे तपाळ लोक द्यायला लागतात तुमच्या पुढे आम्ही काय शांत बोलू तपाळ लोक येऊन राहिले नाही राहत म्हणते तपाळ आहे रमेश गुरुजी थांबा आमचे रमेश गुरुजीला बोलावं लागतं शांत आहेत जरा आज बोलले गुरुजी या बरं सर्व लोकांना परिचित असलेला अकोला तालुक्यातील बाळापूर मतदारसंघात असलेला उगवा आगर हा जो रस्ता आहे तो रस्ता अतिशय दयनीय अवस्थेत आहे. त्याला रस्ता म्हणावं की नाही अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यावर जे 2 पूल आहेत त्याच्यापैकी जर एखादा पूल खंडित झाला, जिथं एक नुसतं जाळीवर तो पूल आहे, तो जर तुटला तर त्या भागाचा आजूबाजूच्या 20 खेड्याचा संपर्क हा तुटू शकते. रात्रीच्या वेळेला कोणाची तब्येत खराब झाली, डिलिव्हरीसाठी येणारा जो पेशंट आहे हा अकोल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. एवढी भीषण परिस्थिती असताना जनप्रतिनिधीचं जे कर्तव्य आहे की त्यांनी 8-10 महिन्यापासून जो निधी पडलेला आहे तो मार्गी न लावता उलट पक्षी टेंडरमध्ये तांत्रिक बाबी उपस्थित करून ते वेळ काढून नेत आहे, जेणेकरून मार्च नंतर तो निधी लॅप्स व्हावा. आमची तिथं आज अधिकाऱ्याशी खूप बाचाबाची झाली. लोकांच्या भावना ज्या आहेत अनावर झाल्या होत्या, त्यावर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांनी आज पुलासाठीचं जे आहे ते पत्र आज आम्ही देतो, कारण पावसाळ्याच्या आधी हे पूल होणं खूप आवश्यक आहे. तर त्यासाठी आम्ही बसलेलो आहोत. पुलाचे पत्र घेतल्याशिवाय आज आम्ही इथून जाणार नाही. ह्या संकल्पानं सर्व लोक या ठिकाणी बसलेले आहेत.